माझं नाव गीता बाळू गोरे. मी कृषी कन्या शेतकरी महिला गटाची सदस्य असून आम्ही श्रद्धा मॅडमने सांगितल्याप्रमाणे म्हणजे एक ओळ सोडून सरी पद्धतीने सरीवरंबा पद्धतीने सोयाबीन पेरली आणि त्याच्यानंतर 10 उगवल्यानंतर 10 दिवसात दशपर्णी अर्काची फवारणी केली आणि त्याचा रिझल्ट असा भेटला की जे पानं किडले होते ते पूर्णपणे चांगले पानं झाले आणि सोयाबीनची ग्रोथ पण चांगली झाली आणि सोयाबीन इतकी सुटसुटीत आणि इतकी भारी उगवण क्षमता केल्यामुळं इतकी भारी सोयाबीन उगली आणि अंतर पण त्यात भारी पाडण्यात आलं आणि सरी पद्धतीने पेरल्यामुळं कमी पावसाचं प्रमाण असून सुद्धा ते पाणी मुरल्या गेलं आणि सोयाबीनला थोडाही फरक पडला नाही आणि आता त्याच्यानंतर आम्ही तिखट सापळे लावल्यामुळं जे पक्षी थांबे लावल्यामुळं पक्षी त्याच्यावर थांबले आणि जे सोयाबीनवर कीटक आळ्या बसत होत्या त्या पक्ष्यांनी खाल्ल्या आणि त्याच्यानंतर तिखट सापळ्याला ते किडे वगैरे चिटकले आणि याच्यामुळं आमच्या सोयाबीनला इतका भारी रिझल्ट आला की बघू शकता ही सोयाबीन आणि याच्या पहिले आम्हाला असा रिझल्ट आलाच नव्हता. नमस्कार, मी लखनंदा किसन तोबरे, राहणार डायगावान, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हा माझा कृषी कन्या शेतकरी गट कृषी कन्या शेतकरी गटाचे सर्व शेतकरी आहे आणि हे आम्ही गीताताईच्या शेतात थांबलेलो आहे. हे गीताताईचं शेत आहे जे आमचे सदस्य आहे गीता बाळू. आज आम्ही यांच्या सोयाबीनमध्ये आलेलो आहे. तुम्ही सोयाबीनचा रिझल्ट बघू शकता. आज सोयाबीनला 22 दिवस झाले, 10 दिवस झाले तेव्हाच आम्ही दशपर्णी अर्काची फवारणी केली. दशपर्णी अर्काची फवारणी अशी की 10 पाल्याचं आम्ही औषध करून त्याच्यामध्ये लिंबाचा पाला, पपईचा पाला, एरंडाचा पाला, 2 किलो मिरच्या, लसूण, गुळवेल असा सर्व प्रकारचा पाला आम्ही औषध दशपर्णी अर्क 200 लिटर पाण्यामध्ये आम्ही तो 2 महिन्यापूर्वीच तयार केलेला होता आणि त्याचा रिझल्ट एवढा भारी आला की जे पानं कुरतडलेले होते किंवा सोयाबीन पिवळसर दिसत होती तर त्याचा इफेक्ट तुम्ही बघू शकता की खूप छान सोयाबीन झालेली आहे. सगळ्यांच्या शेतामध्ये आम्ही पक्षी थांबे लावले. पक्षी थांब्याचा फायदा असा की त्याच्यावर पक्षी येऊन थांबणार आणि ते कीटकांचं भक्षण करणार म्हणजे आमच्या पिकाचं संरक्षण होणार त्याच्यामुळे आणि आमचं पीक पण भारी येणार. नमस्कार, आम्ही सोयाबीन शेतीमध्ये चिकट सापळे लावले कारण की चिकट सापळ्याचा हा फायदा आहे की म्हणजे 20 चिकट सापळे हे पिवळ्या कलरचे लावायचे आणि 5 चिकट सापळे आहे का ते निळ्या कलरचे लावायचे कारण की त्या कलरला नाही का जे किटाणू आहेत आपल्या शेतामध्ये तुडतुडी असेल किंवा मग मावा किडे असतील किंवा मग अजून दुसरे उडणारे किडे असतील ते किडे त्या चिकट सापळ्याला चिटकतील आणि आपल्या मालावरती जे रोग आहे तो रोग नाहीसा होईल.